अब्देगिरे केवणी महाराष्ट्र जिंतूर समीर दुधगावकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. समीर दुधगावकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. परभणी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांचे चिरंजीव समीर दुधगावकर यांनी गुरुवार 4 एप्रिल आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. समीर दुधगावकर रिंगणात उतरल्याने ही निवडणूक चुरशी होणार असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक परभणी 17ची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी समीर गणेशराव दुधगावकर यांनी ज्ञानोपासक कॉलेजच्या मैदानावर भव्य सभेचे आयोजन केले होते. यावेळी ॲडव्होकेट हाशमी, ॲडव्होकेट अजित गोरे, व्यंकटेश काळे, भारतराव बोराडे, शकील सिद्दीकी, व्यंकटेश काळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी समीर दुधगावकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचा खुटलेल्या विकास करण्यासाठी तसेच नवनवे तंत्रज्ञान वापरत बेरोजगारांच्या हाताला काम देऊन समाजाची आर्थिक प्रगती करण्यासाठी आपण ही निवडणूक लढवित आहोत. तसेच सामाजिक आर्थिक विकास होण्यासाठी मराठा, धनगर, मुस्लिम यांना आरक्षण मिळवून देणे त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पहा समीर दुधगावकर यांनी काय म्हटले. केवळ महाराष्ट्र बाबाराज के साथ जिंतूर. मराठा आरक्षणाचा मुद्दाही लक्षात आल्यानंतर त्यात मोठ्या ताकदीने उडी मारली. इथे मराठा समाजाचा अपमान करण्यात आला. भाजपा पक्षातर्फे शिर्डी सभेमध्ये प्रधानमंत्र्यांचे त्यांनी नाव पण नाही घेतलं 1.5 कोटीच्या अंतर्गतीच्या सभेचं. तेव्हाच राजीनामा देऊन टाकला आणि मराठ्यांच्या समाजासाठी पाहून घेतले. त्याआधी उद्योग क्षेत्रातलं काम आहे. हे सगळं करत करत परभणीतल्या सर्व घटकांना कशी मदत होईल ही भूमिका ठेवून काम करण्याची इच्छा आहे आणि त्याचा एक मोठा प्लॅटफॉर्म म्हणजे लोकसभा सदस्यत्व मिळणे. मराठा आरक्षणाचा मुद्दा तर आहेच आहे. त्याच्याशिवाय मी आज शब्द देतो सर्व जनतेला, तुम्ही माझा प्रामाणिकपणा पाहिलेला आहे, मराठ्यांनी पाहिलेला आहे. काही जुने अनुभव वाईट जरी आलेले असतील काही लोकांबद्दल, 40 वर्षांमध्ये मराठा समाजाची माती करणारे अनेक लोक पुढे आले, ते बाजूला झाले फायदा घेऊन समाजाचा. पण आज आपण जे मनोजदादांच्या माध्यमातून एक ग्रेट नेतृत्व अनुभवतोय, त्यांची ताकद बघून त्यांच्यासोबत जोर लावून आज मी पण लढतोय. आणि हा प्रश्न लोकसभेमध्ये जाऊन जे काही लोकसभेच्या माध्यमातून मदत करता येईल ते सगळं करण्यासाठी मी कटिबद्ध राहील. हा माझा शब्द आहे. यालाच माझा तुम्ही बॉन्ड समजा. ज्यांना बॉन्ड लिहून हवा आहे त्यांना गॅरंटीड बॉन्ड देतो. आजपर्यंत जे काही ठरवलं ते केलं. राजकारण्याचा पोरगा आहे तरी शिक्षण जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा उच्च दर्जाच्या संस्थांमध्ये जाऊन स्वतःच्या हुशारीवर शिक्षण घेतलं. अमेरिकेपर्यंत शिकलो, PhD पर्यंत पोहोचलो, परत आलो. उद्योग क्षेत्राचं राज्य नेतृत्व उद्योगात चांगलं काम करायचं ठरवलं तर उद्योग क्षेत्राचं राज्य नेतृत्व म्हणूनही कार्य केलं. जे काही काम हातात घेतो ते चांगलंच करतो हे जनतेने अनुभवलंय. आणि म्हणूनच लोकसभेमध्ये जाऊन आणि ज्या स्तरावर गरज पडेल त्या ठिकाणी मराठ्यांसोबत ताकदीने लढणार हा शब्द देऊन लोकसभेची उमेदवारी मागतोय, लोकसभेची संधी मागतोय. आणि या व्यतिरिक्त जे काही प्रश्न आहेत, सरकारी नोकऱ्या वाढवणे फार गरजेचं आहे, जेणेकरून सर्व समाजाच्या आरक्षणाचा त्या लोकांना नोकऱ्या मिळवण्यासाठी फायदा होईल. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, असे अनेक प्रलंबित प्रश्न आहे. विकासाचा मुद्दा, जे काही दुधगावकरांनी डबल रेल्वे लाईन वगैरे हे जे सगळे मोठे मोठे प्रकल्प मंजूर करून आणले त्यानंतर फारसं काही 10 वर्ष झालेलं नाही. प्रॉपर्ट्या वाढवण्याशिवाय, जमिनी अडवण्याशिवाय काही केलेलं नाहीये अनेक नेत्यांनी. त्यामुळे मला सर्व समावेशक शिकलेल्या मुलांकडनं सपोर्ट मिळून मी निश्चित लोकसभेत जाऊन परभणीचे प्रश्न सोडवू शकेन ही आमची भूमिका आहे. त्यांना माहिती आहे की कशात होता म्हणून सांगितलं. बरोबर आहे. आम्ही 1 तासभर खूप 45 मिनिटं आम्ही जरांगे पाटलांनी आम्हाला वेळ दिला. आम्ही विचारायलाच गेलो होतो. आपण जाणता की हा ऍक्च्युली वेगळी परिस्थिती आहे परभणी जिल्ह्याची. इतर लोकसभेमधली वेगळी परिस्थिती आहे, पण परभणी लोकसभेत असं झालंय की इथे एकही भूमिपुत्र लायक नाहीये आणि म्हणून पक्षांनी अन्याय करायला सुरू केले. एक तर आधीच चांगले शिकले लोक देत नव्हते पक्षवाले, आता तर जिल्ह्याबाहेरचे सुद्धा लोक द्यायला लागले. आम्ही हीच व्यथा मांडली. शिंदे काका होते, बचाटे साहेब होते, प्रताप कदम होते, सगळी मंडळी महत्वाची आंदोलनातली ही गेली. आम्ही त्यांना विचारलं की एक तर जिल्ह्याबाहेरचा उमेदवार महायुतीने दिलाय, दुसरा जो आहे तो पण जिल्ह्याबाहेरचा आहे, तो आम्हाला नकोय सुद्धा. सगळ्यांनी मराठा आरक्षणालाही विरोध केलेला आहे. विकास तो कोणी करत नाही, मग करावं तर काय करावं. आम्ही वाट बघत होतो जरांगे पाटील आम्हाला आदेश देतील एका व्यक्तिमत्वाला की त्यांच्या माध्यमातून लढाई होईल लोकसभेची जरांगे पाटलाचं व्यक्ती म्हणून. मग हे विचारल्यानंतर जरांगे पाटलाचं आम्हाला वाक्य होतं जे सगळ्यांना सांगतायत ते की माझं नाव वापरू नका, माझे फोटो वापरू नका, मी कोणाला हो पण म्हणणार नाही, नाही पण म्हणणार नाही, आपापल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घ्या, असं आम्हाला ते ठासून त्यांनी 40 मिनिटं सांगितलं. त्यामुळे आम्ही काही स्वार्थी नाहीयेत. मी बऱ्याचदा सगळ्यांनाच बोलत असतो ना की मी जर स्वार्थी असलो असतो तर मी अमेरिकेत जगलो असतो का इथे भारतात. याचा अर्थ आरक्षण योद्धा आपल्या तर निश्चितच आहेत की ज्यांनी नुकसान केलं मराठा आरक्षणाच्या बाबतीत, मराठा समाजाचं, त्यांना पाडा.
आम्ही तेच विचारत होतो, तुम्ही पाडा सांगताय, मग पाडायचं कसं? मग त्यांच्या माध्यमातून ते म्हणणं, त्यांचं भूमिका एकदम ठाम आहे. परत सांगतो, अतिशय ग्रेटेस्ट नेतृत्व लाभलंय जगाला. मी अमेरिकेत राहिलो, उद्योग क्षेत्रामध्ये पण बघितलं, 1-1 कोटी लोक काय 5-5 लाख सुद्धा कोणा नेत्याला जमा करणं होत नाही, हे आपण अनुभवतोय. पण आम्हाला त्यांच्या शब्दाचा सन्मान आहेच आहे. त्यांनी सांगितलं की तुम्हाला योग्य ते वाटतं करा, विधानसभा गॅरंटीड जरांगे पाटील लढतील. म्हणूनच खरा मावळा आहे छत्रपती शिवरायांचा, मनोजदादांचा. अपक्ष का लढतोय? कारण मराठा भूमिका घेतलेली आहे, भूमिपुत्रांसाठी पण भूमिका घेणं गरजेचं आहे. लाचार लावारीस होतीये परभणीची जनता, आणि त्याला जर दुधगावकरांची पुण्याही जर थोडी बहुत हातभार लावून याच्यातनं जर बाहेर काढू शकलो आम्ही परभणी जिल्ह्याला, तर भूमिपुत्रांना जर विजय मिळवून देऊ शकलो, तर ते आम्हाला खूप खूप आमचं कुळाचं पुण्य, कुळाला पुण्य लाभल्यासारखं वाटेल असं मला वाटतं. म्हणून ही अपक्ष उमेदवारी लढतोय.